नमस्कार मैत्रिणींनो, बनवायची ना अशा पद्धतीची स्वस्तिक रांगोळी. चला तर मग बघूया मेजरमेंट. 10 बाय 10चे अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि बरोबर एक समांतर लाईन आल्या पाहिजेत. कुठेही कमी जास्त झालं नाही पाहिजे. दोन्ही लाईनमधला गॅप सेम पाहिजे आणि कमी जास्त झाला तर त्याचे व्यवस्थित बनणार नाही. आणि 1.5 इंचावरती आतमध्ये अशा पद्धतीने डॉट करून घ्यायचे आहेत. डॉट कंप्लीट करून झाल्यानंतर दोन्ही लाईनमधला सेंटर काढायचा आहे. तो मी तुम्हाला पुढे सांगेन कशासाठी काढला आहे. अशा पद्धतीने वरती जोडून घ्यायचं आहे. खालचे डॉट आणि वरचा डॉट जोडून घ्यायचा आहे. असं चक्रफूल तयार होतं. आणि त्यानंतर हे पहा, डॉट कशासाठी घेतला होता, हे क्रॉसमध्ये आपल्याला स्वस्तिकचं टोक काढण्यासाठी. असं कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि कट करून व्यवस्थित कट करायचं आहे. कुठेही आतमध्ये कट झालं नाही पाहिजे किंवा बाहेर एक्स्ट्राही राहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने 3 कलरचा वापर करणार आहोत. त्यासाठी ग्लूगन लागणार आहे, ग्लूगन स्टिक लागणार आहे आणि कैची. आणि हा आहे कॅनव्हास. तुम्हाला सांगितलं नव्हतं त्यामुळं आता परत सांगते. माहीतच असेल तरी पण सांगते, कारण कमेंट येतात ताई तुम्ही बेसला काय वापरतात, तर तो कॅनव्हास आहे. अशा पद्धतीने कंप्लीट करून मी पूर्ण बॉर्डर आता ग्रीन कलरने करणार आहे. हे पहा, व्यवस्थित चिपकून घ्यायचं आहे. कुठेही गॅप राहिला नाही पाहिजे आणि परफेक्ट आपल्या लाईनमध्ये आहे. अशा पद्धतीने पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. मला भरपूर जण म्हणतात तू किती दिवस झाले व्हिडिओ टाकते आणि तुझे व्हिडिओला सबस्क्रायबर आहेत पण वॉच टाईम वाढत नाही. तुझं मोनेटाईज होईल की नाही चॅनल मला माहीत नाही, पण मी प्रयत्न करत आहे आणि मेहनत करत आहे. मेहनत केल्यावर एक दिवस फळ नक्की भेटते, हा माझा विश्वास आहे. आणि तुमची साथ असेल माझी इन्कम चालू होईल आणि इन्कम चालू झाल्यानंतर मला चांगले व्हिडिओ टाकता येतील आणि पैशाचाही प्रॉब्लेम राहणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने येलो कलरचे 4 असं कंप्लीट करून घ्यायचं आहे. एक स्वस्तिक आपल्याला येलो कलरची करायची आहे आणि दुसरी रेड कलरची करायची आहे. हे पहा, व्यवस्थित चिपकून घ्या. कुठेही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. नंतर ते वरती झाल्यानंतर ते व्यवस्थित सेफ दिसत नाही. आणि अशाच पद्धतीने सर्व चिपकून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत ते पण मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढचा व्हिडिओ नक्की घेऊन यायचा प्रयत्न करेन. हा येलो कलर कंप्लीट झाला. आता आपण रेड कलर कंप्लीट करूया. ह्या रांगोळी मॅटचा उपयोग आपल्याला हळदी कुंकामध्ये देण्यासाठी होणार आहे. गिफ्टमध्ये खूप छान आहे. देवघरापुढे ठेवा, दारात ठेवा, दारात 2 ठेवा, देवघरापुढे 1ही ठेवली तरी चालेल. खूप सुंदर दिसते. नक्की ट्राय करा आणि बनवल्यानंतर मला सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.